नमस्कार मंडळी, वधूवरच्या केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। काल आमच्या केंद्रामध्ये एक फोन आला। मॅडम, आमचा मुलगा 10वी शिकलाय, मुलग्याला 20,000 रुपये पगार आहे। अशाच एका कारणामुळे मुलाचा आमच्या डिवोर्स झाला आहे। एखादी गरीबाची मुलगी मिळाली तर बघा, अशी माहिती मला त्या मॅडमांनी सांगितली। त्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला, मॅडम तुम्हाला मुलगी आहे का? त्या बोलल्या हो आहे। बर, तुमचे जावई काय करतात? त्यांनी सांगितलं, आमचे जावई बापू इंजिनियर आहेत। मी बोललो, चांगली गोष्ट आहे मॅडम, तुमची पण परिस्थिती गरीब आहे म्हणताय, मग तुम्ही तुमची मुलगी एका चांगल्या घरात का बरं दिली? आले चांगले स्थळ म्हणून दिलं। बरोबर आहे मॅडम, ज्याप्रमाणे तुम्हाला तुमची मुलगी चांगल्या प्रतिष्ठित घरात द्यावी अशी वाटली, त्याचप्रमाणे एखाद्या गरीब घरातल्या मुलीच्या आई वडिलांची सुद्धा तीच इच्छा असते की तिच्यासाठी एक चांगला सुशिक्षित असा चांगल्या घरातीलच मुलगा असावा। माझं फक्त एवढंच मत आहे की तुम्ही ही मानसिकता पहिला दूर करा की गरीब घरातील मुलगी गरीब घरात करून घेते किंवा गरीब घरातील मुलींचे पालक तिला गरीब घर बघून देतील। त्यांच्या पालकांची ही अपेक्षा असते की तिने जे सुख भोगले नाही त्याच्यापेक्षा जास्त सुख तिला मिळावे। त्यामुळे कोणतीच विवाह संस्था किंवा कोणताही एजंट कोणत्याही गरीब घरातील मुलीला किंवा तिच्या पालकांना लग्नासाठी उभा करू शकत नाही। विवाह संस्था फक्त तुमच्यापर्यंत योग्य आणि खात्रीशीर स्थळे आणून देण्याचं काम करत असते। आता अधिक उशीर न करता वळूयात एका खात्रीशीर बायोडेटाकडे। मुलीचे नाव आहे कुमारी माधुरी झरे, वय तिचे 28 वर्ष आहे, जन्मतारीख आहे 1997, उंची आहे 5 फूट 2 इंच, रक्तगट आहे ए पॉझिटिव्ह, शिक्षण यांचे बीकॉम झालेले आहे, प्रेमळ सुशिक्षित आणि शांत अशा स्वभावाच्या कुटुंबात ही मुलगी वाढलेली आहे। आता वळूया त्यांच्या कौटुंबिक माहितीकडे। या हिंदू मराठा समाजापैकी येतात। त्यांचे इतर पाहुणे झरे, पाटील, सोनावणे, गायकवाड असे येतात। या प्रॉपर राहणाऱ्या सांगोला, जिल्हा सोलापूर येथील आहेत। आता यांच्या अपेक्षा पाहूया। यांना चांगली नोकरी किंवा व्यवसाय करणारा वर हवा आहे, तसेच त्याची 2-3 एकर शेती असावी अशी त्यांची अट आहे। मुलगा कोणत्याही जिल्ह्यातील असला तरीही चालेल। पुढचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातील मुलीसाठी असावा तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगू शकता। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।